हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। दुधोंडी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून अनिता जयवंत मगर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दुधोंडी जिल्हा परिषद गटातून भाजपतर्फे कामगार नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मगर पाटील यांच्या स्नुषा अनिता जयवंत मगर पाटील यांनी आज शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दुधोंडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला असा राखीव असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर भाजपकडून अनिता मगर पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। अनिता जयवंत मगर पाटील या कामगार नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मगर पाटील यांच्या स्नुषा असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। या निवडणुकीत त्यांना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख तसेच क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी या जिल्हा परिषद गटाकडे विशेष लक्ष दिले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना कामगार नेते शिवाजीराव मगर पाटील, भाजप तालुका अध्यक्ष पैलवान मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष पैलवान रोहित पाटील, सभापती दीपक मोहिते, क्रांती कारखान्याचे संचालक जयप्रकाश साळुंके, विजय पाटील, जयदीप पाटील, जयवंत मगर पाटील, सचिन सावंत, रामचंद्र वरुडे, विनायक महाडिक, माणिक ठोंबरे, प्रशांत आरबुने, आप्पासाहेब सावंत, श्रीकांत आरबुने, शाहरुख शिकलगार, अभिजित सावंत, सचिन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते। या शक्ती प्रदर्शनामुळे दुधोंडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। नमस्कार, मी अनिता जयवंत मगर पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य, माननीय शिवाजीराव नाना मगर पाटील यांची सून असून जयवंत शिवाजी मगर पाटील यांची पत्नी आहे। या मतदारसंघाचे नेते माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्राम भाऊ देशमुख, शरद भाऊ लाड व तालुका अध्यक्ष मिलिंद भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढवित असून जिल्हा परिषद गटातील संघातील मतदार मला चांगला आशीर्वाद देतील ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते।